आज या ठिकाणी आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल झावरे हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी नगरमध्ये आले असता येस ग्रँड हॉटेल हे आमचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सरांचं हॉटेल आहे। हा आमच्या शिवसैनिकांसाठी किंवा यांच्यासाठी एक आमचे गाडे सर असतात ते त्यांच्यासाठी अवेलेबल करतात। आमचे त्या ठिकाणी नेते सुद्धा आले शिवसेनेचे वरून मुंबईवरून त्यांच्यासाठी अवेलेबल असतो। तर हे त्यांच्या एक वैयक्तिक कामासाठी नगरमध्ये आले असता त्या हॉटेलमध्ये थांबले, त्या रूममध्ये थांबले आणि त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन आमचा जो माणूस आहे त्याला त्या ठिकाणी 60,000 रुपये 60,000 अशी या ठिकाणी बातमी काढण्यात आली की 60,000 नसून ते 60 लाख रुपये घेऊन तो हॉटेलमध्ये थांबलेला आहे। आणि अशी पोलीस कारवाई मी आजपर्यंत बघितली नाही। या नगर शहरात चाललं काय म्हणजे पोलीस यंत्रणेचा वापर किती चुकीच्या पद्धतीने चालतोय। नगर शहरात सुद्धा कोणत्याही माणसाने कोणाचा स्टेटस ठेवला म्हणजे लंके साहेबांचा स्टेटस ठेवला तर त्याच्यावर कारवाई होती, त्यांना पोलीस स्टेशनात बोलवत आहे। ही जी दडपशाही ही दहशत आहे। आज आपण पाहत असलो की आज मागच्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार उभा होता त्याच्या विरोधात सुजय विखे उभा होता। त्या मुद्दानगर शहराचा काय होता दहशतवाद आणि ताबेमारी। आज तोच माणूस त्याच्यासोबत घेऊन फिरतोय। ही किती शोकांकित गोष्ट आहे आणि किती दहशतवादी आहे। नगर शहराला काही तुम्ही ठेवणार आहे की नाही? 60,000 रुपयासाठी धरता तुमचे पण येणार आणि त्या ठिकाणी आम्ही पण दाखवणार त्या ठिकाणी तुम्हाला। तर या ठिकाणी हे जे सगळे आरोप आहे हे सगळे खोटे, हे षडयंत्र आहे। निलेश लंके यांना सुद्धा नवीन अजून एक निलेश लंके म्हणून म्हणजे कॅन्डिडेट उभा केला आणि त्या ठिकाणी एमएमचा कॅन्डिडेट उभा केला। का केला? तुमची पायाखालची जमीन म्हणजे सरकत चाललेली आहे। तर या ठिकाणी असे खोटे आरोप होत आहेत आणि असे होणार आहेत। तर नगर जिल्हा, नगर शहर आणि नगरची जनता यांना सगळं माहिती आहे काय चाललंय। तरी सुज्ञ जनता आहे आणि येणाऱ्या लोकसभेत निलेश लंके यांना मोठ्या मताधिक्याने विजय करणार आहे।